संताजी भाग 29. प्रयत्नांची पराकाष्ठा करून महाराजांनी अखेर शंभूराजांना दिलेरखानाच्या गोटातून काढून स्वराज्यात आणलं. पन्हाळ्याला बापलेकाची भेट झाली. दोघात काय चर्चा झाली ते कळायला मार्ग नव्हता. उडत उडत कानावर आलं ते असं की महाराजांनी राज्याची वाटणी करायचा प्रस्ताव मांडला आणि शंभूराजांनी तो नाकारला. आपणास साहेबांच्या पायांची जोड आहे. आपण दूध भात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहू. युवराजांच्या या उत्तरात अदब पराकोटीची असली तरी राज्य विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला मान्य नाही हा सुप्त संदेशही होता. महाराज त्यांना पन्हाळ्यावर ठेवून आणि तिथला बंदोबस्त विश्वासपात्र म्हाळोजी घोरपड्यांकडे सोपवून रायगडाकडे निघून गेले. पन्हाळा आणि युवराज या दोघांना सांभाळण्याची जोखीम शिरावर पडताच म्हाळोजींनी संताजीला हंबीररावांकडून आपल्या दिमतीला मागून घेतलं. युवराज तरुण, सुरतपाक, त्यांचं शरीर पाटव्य, दृष्ट लागण्यासारखं, स्वभाव शीघ्रकोपी पण दीर्घद्वेषी नव्हे. सामान्य माणसाविषयी त्यांना कणव फार. रयतेची गाऱ्हाणी ते लक्षपूर्वक ऐकत, निष्पक्ष निवाडा करत. साधी माणसं त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत. प्रजेचं, सैन्याचं अमाप प्रेम त्यांच्यावर आहे ही स्पष्ट दिसणारी गोष्ट. मंत्र्यांना मात्र त्यांच्याविषयी मोठा आकस होता. युवराज त्याचं कारण सांगताना म्हणत, साक्षी पुराव्यासह त्यांची लाचखोरी आम्ही आबासाहेबांपुढे मांडतो म्हणून ते आमचा द्वेष करतात. रयतेचं सुख समाधान कुरतडून खाणारे गलेलठ्ठ उंदीर हे. आज दुर्लक्ष केलं तर उद्या राज्याचा इमला पोखरतील. मंत्र्यांच्या लाचखोरीचा राज्यभर बभरा होता हे तर खरंच होतं. रयतेच्या त्यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या. आपल्यावर करडी नजर ठेवणारा युवराज त्यांना कसा आवडेल? त्यांच्याविषयी खोट्या नाट्या कागाळ्या करून महाराजांचं मन कलुषित करण्याचा त्यांचा उद्योग अविरत सुरू होता. कवी कलश युवराजांच्या प्रीतीतले म्हणून त्यांच्यावरही रोष. जादूटोणा करणारा शाक्तपंथी अघोरी मांत्रिक म्हणून ते त्यांना हिणवत. महाराजांना मरण यावं म्हणून कलशांनी शृंगारपुरी युवराजांकरवी कलशाभिषेक करून घेतल्याचा उघड आरोप ते त्यांच्यावर करत. शंभूराजांचा हुजऱ्या ज्योत्याजी केसरकर याला आतल्या गोष्टी माहीत असत. तो संताजीला सांगे. ग्रहांची शांती व्हावी, आपल्यावरचं अरिष्ट दूर व्हावं म्हणून केलाही असेल हो अभिषेक. पण मंत्र्यांनी असा हुवा मांडला बघा. म्हणे गादीच्या हव्यासापायी विधी केला. युवराजांना बदनाम करण्याची एक संधी सोडत नाहीत ते. यांच्या पाताळयंत्रीपणाला कंटाळूनच युवराज मोगलांकडे गेले असावेत. काय करतील सांगा ना. त्यांना बेदखल करायचा चंगच बांधलाय यांनी. बदनामीची तर अगदी हद्द झाली. काय तर म्हणे एका ब्राह्मण बाईशी अतिप्रसंग केला. मला सांगा, परस्त्रीला आई बहीण मानणारा शिवाजी राजा गादीवर असताना त्याचा पुत्र असली थेर करील का? अन कारभारी म्हणतात तसा कलश जर कावेबाज असता तर महाराजांनीच एव्हाना त्याच्या मुसक्या नसत्या आवळल्या. निदान आता तरी बापलेकाचे संबंध सुधारलेत असं वाटतं तुम्हाला ज्योत्याजी? अहो, हा केवळ घरगुती मामला नव्हे. राजा आणि त्याचा भावी वारस असा बखेडा हा आहे. राणी, मंत्री, सरदार सगळेच त्यात गुंतलेत. शंभूराजांना यातलं कुणीच अनुकूल दिसत नाही. म्हणून तर महाराजांना पेच पडलाय. नुकतंच धाकट्या राजारामाचं लग्न केलं. थोरला भाऊ म्हणून शंभूराजांना बोलवायला नको होतं काय? ते पन्हाळ्यावर आणि तिकडे रायगडावर सनई चौघडे झडतायत. मंगलाक्षता उधळल्या जातायत. यावरूनच काय ते ओळखा. खरंच युवराजांना ही गोष्ट किती लागली असेल नाही? कोण त्यांच्या मनाचा भावनेचा विचार करतो? त्यांचा भरवसा फक्त महाराजांवर. कार्य उरकलं की पन्हाळ्याला येऊन चर्चा करू असं म्हणालेत ते. आता बघू काय होतं. काळ युवराजांची जणू सत्वपरीक्षा पाहत होता. संताजीला त्यांच्या भवितव्याची काळजी वाटायची. जनमानस दर्याच्या लाटांसारखं रौद्र चंचल असतं. त्यावर स्वार होऊन सुखरूप तरुण जाणं ही सहज साध्य गोष्ट नव्हे. अन्यथा पावसाळी भूछत्रांसारखे असंख्य नियंते नियतीने निर्माण केले असते. मनोमन आपल्या मुत्सद्देगिरीचे मांडे खाणाऱ्या रायगडावरच्या सरकारकुनांना त्याचा अंदाज नव्हता. ते बहकले. शंभूराजांना दूर सारून 10 वर्षांच्या नेमत्या पोराला राजारामाला गादी देण्याच्या गोष्टी बोलू लागले.
पण नियतीचं नाट्य सुरू होताच घटनांचा वेग वाढला. अशा वेळी बाहुत बळ असणारा पुरुष पुढे होऊन त्याचा ताबा घेणार हे उघड होतं. रौद्र नाम संवत्सर चैत्र शुद्ध 15 शके 1602 शनिवारी म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी दिवसा 2 प्रहरी शिवाजी महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. तो दिवस हनुमान जयंतीचा होता. राज्याचा सारा पसारा जिथल्या तिथे टाकून दशदिशा फोडून आपला आत्मा त्यांनी ब्रह्मांडाप्रत नेला. महाराजांचं जाणं म्हणजे जणू पृथ्वीकंप. अवघ्या स्वराज्यावर शोककळा पसरली. गडकऱ्यांचा, फडकऱ्यांचा, मुत्सद्यांचा, मुलामाणसांचा, बाया बापडांचा, स्वार शिपायांचा लाडका धनी गेला. रायगड सुन्न मुका झाला. मुत्सद्यांच्या गुप्त हालचाली मात्र लगेच सुरू झाल्या. महाराज दुखणेकरी झाले, त्यांचा काळ झाला, तरी राणी सोयराबाई आणि मंत्र्यांनी ही बातमी बाहेर फुटू दिली नाही. रामचंद्रपंत अमात्य, निराजी रावजी, बाळाजी आवजी हे मृत्यूसमयी महाराजांच्या सन्निध होते. सत्तेचं सूत्र हाती असलेले पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सुरनीस अण्णाजी दत्तो मात्र गडावर नव्हते. टाकोटाक सोयराबाईंनी त्यांना बोलावून घेतलं. अण्णाजींवर त्यांची सारी मदार. माणूस होताही हिमतीचा, शंभूराजांचा पक्का द्वेष्टा, त्यात सोयराबाईंची त्याला पूर्ण साथ. मंत्रिमंडळावर अण्णाजींचा दरारा असा की का म्हणून त्यांना विचारायची कुणाची टाप नव्हती. आल्या आल्या गडावरच्या मसलतीचा त्यांनी ताबा घेतला आणि महाराजांच्या मृत्यूनंतर 17व्या दिवशी राजारामाला गादीवरही बसवलं. गडावरची अमदप्तरती झाल्यामुळे तिथे काय चाललंय याचा बाहेर मागमूस नव्हता. पन्हाळ्याचा किल्लेदार बहिर्जी नाईक इंगळे आणि त्याचा मदतनीस विठ्ठल त्रिंबक यांना ही बातमी कळली होती. ती गुप्त ठेवून शंभूराजांवर चौक्या पहारे बसवायची अवघड कामगिरी रायगडावरच्या कटवाल्यांनी त्यांच्यावर सोपवली होती. दोघांनी सोमाजी नाईक बंकी, कृष्णाजी बंकी, सूर्याजी कंक यांना शंभूराजांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या. आपल्या भोवतीचा संरक्षक पहारा अचानक वाढल्याचं जाणवताच शंभूराजांनी किल्लेदाराला विचारलं, कुणापासून धोका आहे म्हणून तुम्ही आमच्या बंदोबस्तात एवढी वाढ केलीत? शिवाय तुम्हीनी तुमचे लोक असे अस्वस्थ का? किल्लेदार ताकास्तूर लागू देईना. संताजी आणि जोत्याजी केसरकराला राजे म्हणाले, ही माणसं नेहमीसारखी वागताना दिसत नाहीत. तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवा. त्यानंतर 2 दिवसांनी रायगडावरून खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा हे जासूद आले. दोघे अण्णाजी दत्तोंच्या विश्वासातले. किल्लेदाराच्या कोठीकडे ते निघाले असताना संताजी आणि जोत्याजीने त्यांना अडवलं. काय गणोजीराव, युवराजांचा निरोप बिरोप आणलाय की काय? गणोजी कसनुसं हसून म्हणाला, छा छा, किल्लेदारासनी भेटून आल्या पावली माघारी फिरायचा हुकूम आहे आम्हाला. असं होय, मग ते बाराबंदीच्या आत काय दडवलंय? थैली दिसते कसली तरी. गणोजीचा चेहरा झरकन उतरला. खंडोजीही कावरा बावरा झाला. उसनी ऐट आणत गणोजी गुरकावला, नसत्या चौकशा करायचं काम नाही. दरबारातनं आलेल्या जासुदांचा झाडा घेणारे तुम्ही कोण? जोत्याजीराव, आम्ही कोण ते यांना दाखवलं पाहिजे. धरा रे या हरामखोरांना. संताजीने हुकूम देताच हशमांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. जोत्याजी कडाडला, घेऊन चला यांना फरफटत युवराजांकडे, तेच यांचा फैसला करतील. त्यांच्या आरड्याओरड्याकडे दुर्लक्ष करत हशमांनी युवराजांपुढे त्यांना उभं केलं. कावळा खचून घाबरलेला. काही विचारायच्या आत गुप्तपत्राची थैली त्यानं युवराजांच्या हाती दिली. त्यांच्या पायांना मिठी घालून तो गयावया करू लागला, धनी, आमचा काय बी गुन्हा नाही. थैलीतलं पत्र कुणी कुणाला लिवलंय ते बी आम्हाला ठाव नाही. शंभूराजांनी ते पत्र वाचलं आणि मटकन ते खालीच बसले. महाराजांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी त्यात होती. राजारामांना गादीवर बसवल्याचा उल्लेखही होता. पित्याच्या मृत्यूची बातमी इतक्या उशिरा कळावी याचं मनस्वी दुःख त्यांना झालं. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळू लागले. गदगदून त्यांना रडताना पाहून अनेकांच्या हृदयाला पीळ पडला. येसूबाई पतीला सावरत निर्धाराने म्हणाल्या, उठा युवराज, करामती कारभारी कटाच्या काव्यात गर्क आहेत, असे खचून जाऊ नका. शंभूराजांनी स्वतःला सावरलं. अपरंपार क्रोधाने त्यांचं मन पेटून उठलं. दान दान पावलं टाकत हशमांसह ते हवालदाराच्या वाड्यात आले. बहिर्जी नाईक इंगळे आणि विठ्ठल त्रिंबक यांच्या दिशेने बोट उंचावत गरजले,
धरा या हरामखोरांना आणि द्या अदबखान्यात फेकून. क्षणात दोघांची गठडी वळली गेली. जोत्याजी आणि संताजीने त्वरा करून सोमाजी नाईक बंकी, सूर्याजी कंक यांना कैद केलं. हिरोजी फर्जंद मात्र भलता सावध निघाला. धरपकडीचा अंदाज येताच किल्ल्यातला होता नव्हता तेवढा खजिना बगलेत मारून तो पळून गेला. पन्हाळा झपाट्यासरशी ताब्यात आणून शंभूराजांनी सरदारांना एकत्र बोलावलं. आपल्या मनातली तगमग सांगताना ते म्हणाले, आजवर खूप सोसलं, सहन केलं. मोगलांना मिळण्याचा अविचारही केला. तिथून आल्यावर आबासाहेबांची भेट झाली नि मनातली सारी किळमिष जळमट काढून टाकली. रायगडावरचं राजकारण मार्गी लावून पुन्हा पन्हाळ्याला येईन, त्यावेळी पुढच्या राजकारणावर बोलू असा शब्द त्यांनी दिला होता. पण राणीसाहेबांनी, मंत्र्यांनी त्यांच्या वाटेवर निवडुंगांचे फडे पेरले असतील म्हणून त्यांचं येणं झालं नसावं. त्याआधीच आपली यात्रा त्यांनी संपवली. बोलताना शंभूराजांचा ऊर भरून आला. दुःखाने सुन्न झालेल्या मस्तकाला झटका देत पुढे म्हणाले, यावनी सत्तांच्या उरावर पाय देऊन प्रतिसृष्टी निर्माण करणारा पुण्यश्लोक छत्रपती परलोकवासी झाला आणि आम्हाला त्याची दादही नसावी ना. त्यांच्या तब्येतीला उतार पडावा म्हणून इकडे आम्ही अनुष्ठानं करतोय, जगदंबेची करुणा भागतोय आणि तिकडे कारभारी त्यांच्या देहाला भडाग्नी देऊन मोकळे. पित्याचं शेवटचं दर्शनही त्यांनी आम्हाला घडू दिलं नाही. असा कोणता अपराध या संभाजीने केला होता हो? आमचा हक्क डावलून राजारामाला त्यांनी गादी दिली. पन्हाळ्याच्या किल्लेदाराला आमच्यावर कडक पहारा ठेवायला सांगितला. कोल्हापूरला 10,000ची पागा घेऊन थांबलेल्या जनार्दन पंत हणमंत्यांना आम्हाला तात्काळ कैद करण्याचा हुकूम धाडला. आता तर राज्याचे चंद्रसूर्य असलेले मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो फौजेसह आम्हाला धरायला निघाल्याची खबर आहे. सेनापती हंबीरराव मोहित्यांनाही खलिते रवाना झालेत म्हणे. जासुदांजवळ सापडलेल्या पत्रातून या इतक्या गोष्टी कळल्या म्हणून बरं, अन्यथा अखेरपर्यंत आम्ही गाफीलच राहिलो असतो. या लोकांनी विणलेलं कटाचं हे अफाट जाळं बघून आमची तरमती गुंग झाली आहे. कुठेही कसाही पाय टाका, हमखास तो अडकलाच पाहिजे. काय जबरदस्त मोर्चेबंदी केली आहे पहा ना. आबासाहेबांच्या मायेचं छत्र हरवता क्षणी आमच्या माथ्यावरचं आभाळही यांना फितूर झालं काय? पन्हाळ्याशिवाय आमच्या हाती काहीच राहिलं नाही. राजमाता, मंत्री, सेनापती, सैन्य सगळे आमच्या विरोधात. किती काळ भांडू शकू आम्ही? व्यक्तिगत शौर्याने पराक्रमाचे पर्वत रचले तरी पल्ला पोहोचणार नाही. उद्या हा गड घेरून ते आम्हाला कोंडतील, कैदी म्हणून अदबखान्यात फेकून देतील. सरदार ऐकत होते. कुणी त्यांच्या बाजूने बोलत मात्र नव्हतं. त्यांची सद्दी संपली हे बहुधा त्यांनी गृहीत धरलं असावं. पण गड्यांनो, शंभूराजे दृढपणे म्हणाले, हक्कासाठी लढलं तर पाहिजेच आणि आम्ही लढणार, मरेपर्यंत लढणार. बोला, कोण कोण आम्हाला साथ द्यायला तयार आहे? बुडत्याचा पाय खोलात हे जाणून सारे गप्प. कुणीच बोलेना. एकटा संताजीच तेवढा उंच आवाजात बोलला, मी तुमच्यासाठी लढायला आणि प्रसंगी मरायलाही तयार आहे. त्याचं पाहून इतरांनाही मग कंठ फुटला. सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. केवळ 1000भर स्वार प्याद्यांच्या जीवावर शंभूराजे संघर्षासाठी सिद्ध झाले. आपला पक्ष न्यायाचा असल्याने आपल्याला साथ द्यावी अशी पत्र सेनापतीसह साऱ्या सरदारांना त्यांनी रवाना केली. सरदार कुंपणावर बसून अंदाज घेत होते. सैन्यातला हरेक हत्यारबंद मावळा मात्र युवराजांच्या पाठीशी होता. त्यांना कैद करण्याचा हुकूम हाती पडताच जनार्दन पंत हणमंत्यांनी कोल्हापूरहून 7,000ची फौज तत्परतेने पन्हाळ्याच्या दिशेने पाठवली. सोबत केवळ 100 स्वार घेऊन शंभूराजे या सैन्याची गाठ घ्यायला निघाल्यावर म्हाळोजी घोरपडे म्हणाले, युवराज, काय हा अविचार? स्वतःहून त्यांच्या कैदेत पडायचंय का तुम्हाला? लालबुंद डोळ्यांनी म्हाळोजींकडे पाहत त्यांनी विचारलं, आम्हाला कैद करायला कुणाची माय व्यायले? चालून येणारं सैन्य आमचं, या स्वराज्याचं आहे. भ्रमात आहात. सैन्य केवळ राजाचा हुकूम जाणतं आणि सध्या गादीवर तुम्ही नव्हे, राजाराम आहे हे विसरू नका. आमचा राजाराम निष्पाप आहे हो बाबा. तो कसला या भानगडीत पडतोय? ही खेळी त्या कुटाळ कलम बहादरांची. आम्ही ती त्यांच्याच अंगावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. म्हाळोजींचं न ऐकता शंभूराजे गड उतरून निघाले. पन्हाळ्यापासून 5 कोसांवर जनार्दन पंतांच्या सैन्याला बेधडक ते सामोरे गेले. त्यांना पाहून जमाव थांबला.
घोड्यावरून पाय उतार होत हातातली तलवार त्यांनी दूर भिरकावून दिली. दोन्ही हात पुढे करत ते गरजले, या धरा मला, बांधा माझ्या मुसक्या, लावा दंडांना काढण्या. तलवार मी दूर फेकली ती तुमच्या जातिवंत रक्ताने डागाळू नये म्हणून. तुम्हीच तुमच्या तलवारीने भाले चालवा. अंगाची ढाल करून आजवर गनिमांचे घाव झेलले, आता तुमचे झेलू. अरे बघताय काय, धरानी फरफटत न्या पंतांपुढे मला. जमाव स्तब्ध तटस्थ. घोड्यांच्या फुरफुरण्याचाच काय तो आवाज ऐकू येत होता. सैनिकांच्या तोंडून शब्द फुटेना. आपली तलवार उंचावून संताजीने घोषणा दिली, बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. साऱ्या सैन्यातून गगनभेदी गर्जना उठली. सैनिक बेभानपणे त्यांचा जयघोष करू लागले. सरदारांनी कमरेच्या तलवारी त्यांच्या पायांवर ठेवल्या. राजे सहजपणे त्या जमावात घुसले. मुजरे झाडत लोकांनी त्यांना वाट करून दिली. रक्ताचा थेंब न सांडता केवळ अफाट हिमतीच्या बळावर 7,000 जमाव त्यांनी जिंकला. त्यांच्या हुकुमासरशी त्याच सैन्याने उलट वळून कोल्हापुरातून जनार्दन पंतांना कैद केलं. प्रसंग अंगावर रोमांच आणणारा. संताजीला एक पटलं, नेतृत्व ही देवदत्त देणगी असते. जनमानस आकर्षित करणारी सुप्त शक्ती निसर्गानेच नेत्याला बहाल केलेली असते. त्यामुळेच लोक त्याचे हुकूम निमूटपणे पाळतात. केवळ कोल्हापूरची पागा ताब्यात आल्याने समस्या संपत नव्हत्या. स्वराज्याचे पेशवे आणि सुरणीस फौज फाटा घेऊन चालून येत होते. हंबीरराव कराडला छावणी करून बसलेले. सत्तेची खरी चावी त्यांच्या हाती होती. शंभूराजांच्या पत्राचं अद्याप त्यांनी उत्तर दिलेलं नव्हतं. भाचा म्हणून राजारामाला त्यांचा पाठिंबा मिळणार हे सोयराबाई आणि मंत्र्यांनी गृहीत धरलेलं. हंबीररावांचीही तशी इच्छा असणं मानवी स्वभावाला धरून होतं. पण सैन्यावर असलेला शंभूराजांचा जबरदस्त प्रभाव त्यांना दिसत होता. रायगडावरून निघालेले पेशवे मोरोपंत सुरनीस अण्णाजी दत्तो बोलणी करण्यासाठी विश्वासाने त्यांच्या गोटात आले. रावांनी त्यांना समजावलं, आपण कितीही राजारामाचा पक्ष घेतला तरी सैन्याची साथ शंभूराजांना आहे. प्रजेलाही तेच हवे आहेत. शंभूराजांना गादीवर बसवण्याखेरीज आपल्या पुढे गत्यंतर नाही. हटवादी अण्णाजींना ते बिलकुल मान्य नव्हतं. ते ऐकेनात म्हणून नाईलाजास्तव हंबीररावांनी त्यांना आणि मोरोपंतांना बेड्या घातल्या आणि पन्हाळ्याकडे त्यांची रवानगी केली. पाठोपाठ ते स्वतः मुजऱ्याला गडावर आले. सेनापतींची साथ मिळाल्यावर रायगडाचा ताबा घेऊन स्वतःचं मंचकारोहण करायला शंभूराजांना कुठलीच आडकाठी आली नाही. अफाट धैर्य, अविचल आत्मविश्वास आणि स्तिमित करणारी तडफ या बळावर तख्त त्यांनी ताब्यात घेतलं. मंचकारोहणाच्या सोहळ्याची मिठाई रायगडावरून पराती भरभरून पन्हाळ्यावर आली. तिचा आस्वाद घेताना म्हाळोजी म्हणाले, तरुण शिवपुत्राने कारभाऱ्यांचा कावा हातोहात गाडला. आपण त्याला साथ दिली पाहिजे. भाग 29 समाप्त.